यांच्यासाठी शुभेच्छा येत आहेत. गोरेगाव वांगणीवरून शाबाद चाचा बुबेरे साहेब फ्रेंड्स चषक गोरेगावचे प्रमुख आयोजक त्यांच्या माध्यमातून उसाटणे आणि अनिल दादा डोपरे यांना शुभेच्छा येत आहेत. पहिला चेंडू शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. अजय भंडारी आहेत गोलंदाजी मार्क वरती. या पहिल्या षटकामध्ये वैभव पाटील आणि प्रताप जाधव ही जोडी मैदानावरती आहे. वेदश्री 11 पोसरी आणि सामना सुरू आहे. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या दोन संघांमध्ये. अजय भंडारी गोलंदाजी मार्क वरती. यावेळी मिस्टामिंग आहे, जेलची शक्यता असेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज वैभव पाटीलचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का. थँक्यू सो मच. अन्य बॅट्समन आहे वैभव पितले येत आहेत. वैभव पाटील बाद झालेत. न्यू बॅट्समन वैभव पितले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. अजय भंडारीने पहिलं यश मिळवून दिलंय. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे आणि वेदश्री 11 पोसरी या दोन संघांमध्ये हा सामना 4 षटकांचा आहे. लाऊड अपील फिंगर अप. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. वैभव पितले बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत अजय भंडारीने. बॅट्समन येतोय. आदिक पितले येत आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज अजय भंडारी. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी अजय भंडारी करतोय या षटकामध्ये. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक बॉल. पुन्हा एकदा लाऊड अपील करतायत, परंतु हाईट फॅक्टर आहे. अजय भंडारी यांनी अपील केली नाहीये त्यामुळेच. आणि येतोय हा डॉट बॉल. सलग चालाय 4था डॉट बॉल. त्यामध्ये 2 विकेट देखील मिळवलेत अजय भंडारीने. स्ट्रायकिंगला फलंदाज आदिक. दोन 2-0 ही धावसंख्या आहे. क्या बात है, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी. सलग चालाय हा 5वा चेंडू डॉट बॉल. आणि मेडन षटक फेकेल का हा गोलंदाज अजय भंडारी, कारण की सलग 5 चेंडू फेके डॉट. ऑन साइडला शॉर्ट बॉल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज आदिकला आणि एक धाव मिळते पोसरी संघाला. आणि एका धावेने श्री गणेश झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-1.
सो मच अजय भंडारीने आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली. प्रचंड अनुभव आहे अजय भंडारीकडे आणि या वर्षी रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अमर हिलाल येतोय नवीन गोलंदाज. एक चांगला संघ आहे उसाटणे संघ. सागर पाटील देखील या संघामध्ये आहे जो लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाज अमर, स्ट्रायकिंगला फलंदाज अधिक. ऑन साइडला फटका चांगला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 2. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे प्रताप जाधव ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. वेदश्री 11 पोसरी रन मशीन. एक खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये प्रताप जाधवचं. बघूया कशी कामगिरी करतायत कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. पोसरी क्रिकेट संघ. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केला होता गोलंदाज अमरने आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 2-2. अधिक पितलेसाठी सुवर्ण संधी आहे. अल्पेश म्हात्रेपाडा यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. या सामन्यामध्ये वेदश्री 11 पोसरी या संघाला एक चांगलं बॅटल सुरू आहे. या 2 संघांमध्ये अमर हिलाल. गतीमध्ये परिवर्तन. खूप लवकर लेन पिक केली. पिकअप स्ट्रोक वाईड इस्ट लॉंग ऑन. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका. षटकार येतोय प्रताप जाधवच्या बॅटमधून. नंदू कराले साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. मानकिवली बदलापूर वरून त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 8. षटकार लगावलाय प्रताप जाधवने. लाऊड अपील करतायत LBW चे आणि फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. पोसरी संघाची रन मशीन प्रताप जाधव बॅक टू द पवेलियन. पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय वेदश्री 11 पोसरी संघ या सामन्यामध्ये कारण की 3 महत्वाचे फलंदाज गमावलेत. वेदश्री 11 पोसरी या संघाने प्रताप जाधवच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी होती परंतु तो देखील बाद झालाय. षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक केलं अमरने. अमर हिलाल एक चांगला गोलंदाज आहे. डावखोरी त्याचा अनिल दादा ढोपरे यांचा हा संघ आहे. एक लेजंड क्रिकेटर. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10.
थँक्यू सो मच. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन डीजे मास्टर गणेशच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण टायटल सॉन्ग ऐकलं. धावसंख्या आहे 10. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जितेश येतोय या तिसऱ्या षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत अधिक. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे गोलंदाज जितेशच्या या चेंडू मध्ये. एक चांगला संघ बनवलाय तो म्हणजे सर रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. अनिलदादा ढोपरे यांनी सागर पाटीलच्या येण्याने बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग झाली आहे उसाटणे संघाची. राऊंड विकेट. ऑन साइडला फटका चांगला आहे. अलोंग द कार्पेट चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी आणि बॅकअप देखील तेवढंच चांगलं आहे. मिळते फक्त एकच धाव चेंडू. धावसंख्या 1ने पुढे जाईल 11. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय वेदश्री 11 पोसरी क्रिकेट संघाला. SP ग्रुप चषक. क्या बात आहे. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शफलून मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. येतोय डॉट बॉल. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत चेंडूवरती गोलंदाज जितेश. ज्याप्रमाणे अजय भंडारी अमर हिलालने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे गोलंदाजी होते या तिसऱ्या षटकामध्ये. एकही मोठा फटका आला नाहीये या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 12. अधिक आणि आकाश ही जोडी आहे. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हाफ ट्रॅकर आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं आणि 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज जितेशला 5 चेंडू आणि अवघ्या 2 धावा खर्च केलेत. आमच्या समवेत गेले 3 रात्रींमध्ये अक्षय पाटील आणि तुषार पाटील आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार. यावेळी चांगला चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. सोमनाथ पितले यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे वेदश्री 11 पोसरी या संघाला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आला आहे डॉट बॉल. धावसंख्या आहे 12. गोलंदाज उज्ज्वल आहे ते अंतिम षटकामध्ये. क्या बात है. चांगला चेंडू डायरेक्ट हिट. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय पोसरी संघाची. पोसरी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती.
सो मच. धावसंख्या आहे 12 आणि 4 फलंदाज बाद झालेत. प्रदीप पाटील येतोय नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती. नक्कीच या स्पर्धेसाठी आणि या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा येत आहेत आमचे समालोचक मित्र सोनू बांगर आणि महेश सरोज यांच्याकडून. यावेळी चांगला चेंडू आहे. संघर्ष सुरू आहे याही षटकामध्ये. पोसरी संघाचा धावा येत नाहीयेत. एक षटकर फक्त आलाय या इनिंग मध्ये आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज भरपूर आहे. त्यामुळे संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. ओव्हर द विकेट. यावेळी ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. थोडस खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप आहे. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 14. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या पहिल्या इनिंग मधील पूर्णपणे डॉमिनेट केलंय उसाटणे या संघाने. या सामन्यामध्ये अनिल दादा ढोपडे देखील आनंदित आहेत कारण की एक लेजंड क्रिकेटर आहेत अनिल ढोपरी. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत फार वेगाने त्या चेंडूवरती. चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतलाय आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 16. कॅप्टनला विनंती असेल नारेन आणि पालेगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉस साठी या. आय थिंक दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या 4/16. बॅटची कडा आणि क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेगला आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17 आणि 18 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये उसाटणे या संघासमोर कापरी सिद्धी पालेगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. हॅलो. तर काही मान्यवर उपस्थित मंचावरती आहेत त्यांचा आपण सन्मान करूया. मी रविदादा पाटील यांना विनंती करेन की आपण काही मान्यवर या ठिकाणी सासगाव शिलगरचे उद्योजक सन्माननीय चेतन शेठ सूर्यराव उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रविदादा पाटील शाखा प्रमुख आणि त्याचबरोबर सरपंच मंगरुळगाव यांच्या शुभ हस्ते त्यांचा सदिच्छा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर पुढचा सन्मान केला जाईल ग्रुप ग्रामपंचायत सासगावचे सरपंच साहेब सन्माननीय राकेशजी सूर्यराव हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान या मंचावरती करूया. त्यानंतर सासगावचे पोलीस पाटील सन्माननीय संदीपजी देशमुख हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जाईल. कापरी सिद्धी पालेगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पालेगाव संघाचे संगणक आपण टॉस साठी या. त्यानंतर उपसरपंच नितीनजी बगराव साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान या व्यासपीठावरती घेतोय. बघा इनिंगचा जर पहिला चेंडू पडला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. विजय कोलेकर आपण या त्वरित. आमचे समालोचक मित्र सोनू बांगर देखील येत आहेत. वेलकम सोनू, स्वागत आहे. चला या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन यस नारायण संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. पाले संघ चला या. विजय कोलेकर आले का? या. टॉस क्या जाईल
सासगावचे उद्योजक सन्माननीय चेतनजी सूर्यराव उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय दोन टीम मध्ये. ऋणल 11 नारायण आई गावदेवी नारायण विपक्ष कापरी सिद्धी पाले या दोन टीम मध्ये आणि सामने 3 ओव्हरचे असतील. लक्षात ठेवा, एक षटक पॉवर सर्कलचं मिळेल. इट इज अ कॉल पेंडिंग. यस, ओके. सामना सुद्धा सुरू झालाय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज, अर्थातच आमचे चॉकलेट बॉय. थँक्यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्व लाडक्या क्रिकेट प्रेमींचं, क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे घरबसलो ऑनलाईन आमच्या समवेत टेनक्रिक लाईव्हच्या वतीनं जोडले गेलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2024 या भव्य रजनी क्रिकेटच्या महास्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत केलंय चौकारानं. शेवटच्या क्षणाला संपर्क झाला चेंडूचा, लेट कटचा लाजवाब फटका थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. SP ग्रुप चौकार. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय मुकेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. ऑन साइड लॉब करायचा होता, संपर्क हो, बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय. मुकेशला सोडावं लागेल मैदान. पहिला मोठा धक्का लागलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. जयबोला हॉटेलचे प्रोप्रायटर सामंतजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर सायनादादा पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. येस, अर्थातच नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहिलं तर कापरी सिद्धी पालेगाव संघाने टॉस जिंकलेला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. चांगला फटका खेळलाय. हलक्या हाताने समोर स्टिअर केले फक्त एकेरी धाबेसाठी. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावत असताना टीमची टोटल जर आपण पाहिली तर एका धाबेच्या मदतीनं 6 वर येऊन पोहोचलेली आहे. 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धाबांची गरज आहे. या पुढचा सामना गावदेवी नारायण विपक्ष कापरी सिद्धी पालेगाव, त्यानंतर स्कायरा 11 कोनीसी आणि त्यांच्या विरोधामध्ये रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. यावेळेस देखील मागे आला चेंडू, नशिबाची साथ, लक फॅक्टर इज ऑन. 4 धावा. तर द्वितीय फेरीमध्ये आपण पाहिलं तर गावदेवी नारायण पालेगाव संघ, स्कायरा 11 कोनीसी आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे, चारही संघांनी या गोष्टीची नोंद घ्या की जो संघ हाय टोटल बनवून सामना जिंकेल त्या संघाला इथे बाय देण्यात येईल. या गोष्टीची आपण दखल घ्यायची आहे. ऑन साइडला वळवलाय, अलॉंग द कार्पेट, बॉल जाईल सीमारेषेच्या पार. SP ग्रुप चषक चौकार. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे, कारण यानंतर जर विचार केला तर आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. पुढील सामने 3 षटकांचे असतील. या गोष्टीची आपण
नोंद घ्यायची आहे. 18 चेंडू आणि आता 18 चेंडू मध्ये अवघ्या 4 धावांची गरज आहे, कारण पहिल्या ओव्हर मध्ये पूर्णपणे सामना खुला केलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघानं. सेकंड राऊंड आपण पाहतोय. द्वितीय फेरीतील सामने जर आपण पाहिले तर 3 षटकांचे आणि त्यामध्ये हाय टोटल बनवून जो संघ जिंकेल त्याला बाय मिळेल. बॉल तयार. वेगवान गतीमध्ये परिवर्तन केले गेले, कारण यापूर्वीचा चेंडू आपण जर पाहिलं तर यापूर्वीच्या षटकामध्ये पूर्णपणे गती कमी होती, पण इथे पहिला चेंडू जास्त गतीने आला. अनुमान काही लावता आला नाही आणि विकेटचं पतन आपण पाहतोय, कारण येस ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. वेगवान चेंडू होता आणि यापूर्वी जर आपण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये जिथे तब्बल 3 चौकार आले, पण तिथे मात्र चेंडूची गती जास्त होती. पण यावेळेस मात्र आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट केलं. सागर पाटील होते बाद. न्यू बॅटर सत्यवान येतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो मलंगड विभागामध्ये. पायकरमॅन आहे उसाटणे संघाचा. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि खरंच काहीतरी अनोखं करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण वेळ भरपूर आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिले चेंडू देखील भरपूर शिल्लक आहेत. एक मोठा फटका सामना संपू शकतोय माहिती आहे. सोळा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. वेदश्री 11 पोसरी संघ. फुल टॉस होता, फक्त ड्राइव्ह केलंय. सॉफ्टहँडने 1च धाव. आता फक्त 3 धावांची गरज आहे. 15 चेंडू 3 धावा. धावसंख्या 15 वर. धावसंख्या 15 झाल्यात, पण 15 चेंडू मध्ये 3 करायच्या आहेत. चला वेदश्री 11 पोसरी. नेक्स्ट बॅट साठी आपण रेडी राहायचंय. गावदेवी नारायण आपल्या टॉस गमावल्याच्या नंतर आपल्याला फिल्डिंग करायची आहे, कारण टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय कापरी सिद्धी पालेगावनं देखील. फक्त 3 धावांची गरज. फटका चांगलाय आणि फटका विजयाचा आहे. आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. मॅच फिनिश आणि सामन्यात जिंकलाय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघानं. अभिनंदन 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 उसाटणे संघ. सामन्याच्या सामनावीराकडे वळत आहोत. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली, 2 विकेट मिळवले आणि गोलंदाजी केली खूप सुंदर. आणि त्याचप्रमाणे फलंदाजी करताना 2 चौकार 1 षटकाराच्या पद्धतीनं 15 धावा ज्याने बनवला तो अजय भंडारी ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत अजय भंडारी. बायकरमॅन आहे उसटण्याचे आणि सातत्याने आपण पाहिलं जेव्हा जेव्हा उसटणे संघाला गरज असते धावांची किंवा विकेटची, अजय भंडारीला नक्कीच तिथे इन्व्हाइट केलं जातं. आणि जय बोले हॉटेलचे मालक सामांजी पाटील यांना विनंती करेन की या पण आपल्या शुभ हस्ते अजय भंडारीला आपण देणार आहोत
या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ दी मॅचची ही ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याच समवेत एक आकर्षक मेडल. जय बोले हॉटेलचे प्रोप्रायटर सावंतजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते अजय भंडारीला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड अजय. आपण पाहतो मेडल आणि त्यानंतर ब्युटिफुल ट्रॉफी. अजय भंडारी सोबत थोडी चर्चा आपण करूयात. मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो. आपण व्यासपीठावर पुन्हा विराजमान होऊ शकता. महत्वपूर्ण सामना होता. गोलंदाजी सुरुवातीला जेव्हा तुम्ही करण्यासाठी आलात काय प्लॅन होता खऱ्या अर्थानं गोलंदाजी करण्याचा? तसा प्लॅन तर काय करून आलेलो नव्हतो आम्ही, पण आज प्रतापचा संघ म्हणजे चांगला संघ मानतो आम्ही, कारण आमच्या विभागातला संघ आहे. जेव्हा माझ्या आता कॅप्टनने आमच्या बॉलिंग दिली तेव्हा माझ्या मनात एवढंच होतं की कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू, कारण ह्या ग्राउंडचा इतिहास असा आहे की 3 दिवसात चेसिंग नाही झाली कोणालाच. कारण एक फक्त राहुलभाईच्या टीमनीच 2 मॅच चेस केल्या चांगल्या बोलून, आणि नाहीतर शक्यतो डिफेन्स होतात. ओव्हरऑल मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा तुम्ही आत आलात या स्पर्धेचं चित्र जेव्हा तुम्ही पाहिलं आणि आपल्या विभागामध्ये नाईट क्रिकेटची भव्य स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खेळून कसं वाटलं? खरंच एकदम सुसज्ज आयोजन केलं आहे त्यांनी, आणि प्रथमच एवढं आयोजन पहिल्यांदा करायचं म्हणजे तर खूप मेहनत आहे या गोष्टीच्या मागे. कारण समजा आयोजक